नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ शुद्धीवर आलेला असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्याने पार्थ शुद्धीवर येण्यासाठी मंदिरामध्ये आपल्या हातावर जळत असलेला दिवा ठेवून प्रार्थना केलेली असते। त्यामुळे तिच्या हाताला देखील भासते आणि त्यावेळेस पार्थ हा अतिशय प्रेमाने काव्याच्या हाताला मलम लावतो आणि तेव्हा काव्या ही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहत असते। तर इकडे आपण पाहतो जीवा हा मानिनीवर सर्वांच्या समोर ओरडतो आणि बोलतो, आई तिने दादा बरा व्हावा म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली आहे आणि तरी देखील तू तिच्यावर संशय घेत आहेस। तेव्हा बाबा देखील मानिनीवर रागवतात आणि मानिनीला बोलतात, मानिनी आता तरी काव्याविषयी असलेलं तुझं मत बदल। काव्य ही आपल्या पार्थसाठी योग्य मुलगी आहे आणि आणखीन तुला असं वाटतं की पार्थला पुढे जाऊन पश्चाताप होणार आहे। त्यावेळेस नंदिनी देखील मानिनीच्या समोर हात जोडून तिला विनवणी करत असते, आई आता तरी तुम्ही काव्याविषयीचे आपले मत बदला। तर इकडे आपण पाहतो पार्थ हा काव्याला बोलतो, काव्या तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केलं यावर माझा विश्वास बसत नाही आणि जर समजा माझ्या जीवाला काय झालं असता तुम्हाला त्याने काय फरक पडला असता। आणि तेव्हा काव्या ही त्याच्या गालावर मारते। काव्य आणि पार्थ एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात। आता येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार्थ वेगळ्या होण्याचा निर्णय बदलणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।